नमस्कार, माझं नाव रजनी शिरसाट. मी पालघर जिल्ह्यामध्ये राहते. नमस्कार, माझं नाव वंदना किशोर सरोदे, राहणार पालघर जिल्हा. मी कांचन पाटील आहे. मी पालघर जिल्ह्यातून आहे. नमस्कार, माझं नाव सविता प्रमोद बोणे. मी पालघर जिल्ह्यात राहते. माझं नाव वैशाली बबन सोनकांबळे. मी राहते पालघर जिल्ह्यामध्ये. मी पालघर जिल्ह्यामध्ये राहतो, बोईसर भीमनगरमध्ये. माझं राहुल सदाशिव सोनकांबळे नाव आहे. माझं नाव मनीषा कपिल करणकाळे. मी पालघर जिल्ह्यात राहते. पूजा मंगेश राऊत माझं नाव आहे. मी पालघर जिल्ह्यामध्ये राहते. नमस्कार, माझं नाव आनंद बोणे. मी पालघर जिल्ह्यात राहतो. नमस्कार, माझं नाव सोनाली आहे. मी पालघर जिल्ह्यात राहते. पहिल्या गव्हर्नमेंटकडनं असं काही इनिशिएटिव्ह झालं नाही. तेव्हा ज्यांची कंडिशन आहे ते लोक जायचे प्रायव्हेट वगैरे, ज्यांना म्हणजे आर्थिक फायनान्शियल चांगले आहेत ते. पण ज्यांचं नाही आहे ते गव्हर्नमेंट सरकारी हॉस्पिटलला किंवा तिकडे जाऊन आपली मदत करायचे, ट्रीटमेंट करायचे. आधी कसं काही झालं तर असं वाटत होतं एवढा पैसा कुठून आणायचा वगैरे लागला तर. पहिलेची जे सरकार एवढं म्हणजे आमच्यापर्यंत कोणती योजना पोहोचली नाही आणि आम्हाला त्याचा कोणता लाभ भेटला नाही. चुलीवरती बनवायची नाही तर स्टोववरती बनवायची. आता रॉकेल प्रत्येक वेळेस शक्य नसायचं आपल्याला. का मग ते नसलं का मग आणायचं जायचं त्यापेक्षा तोपर्यंत मग चुलीवरती करायचं. चुलीवरच बनवायचे, लाकडं नसायचे, लाकडं आणायचे, बनवायचे. मला मातोश्री योजना आणि आपला आयुष्मान कार्ड योजना याचा लाभ झालेला आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी कामं आहेत आणि ती केंद्रापासून ग्राउंड लेवलपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत आहेत. ते फार महत्त्वाचं आहे. आधी तर महिलांकडे लक्ष नाही दिलं जायचं, पण आता भरपूर काही बदल होतोय. आम्हाला आतापर्यंत फक्त आयुष्मान कार्डची योजना भेटलेली आहे. ती लहान मुलांपासून सिनियर सिटीजनपर्यंत भेटली आहे, म्हणून आम्हाला त्यांचा जास्त फायदा होईल. आता ते खूप सोपं झालं आहे चांगल्यापैकी. म्हणजे चुलीचं आणि स्टोव वगैरेची झंझट नाही आहे. आपल्याला गॅस पेटवला काही जेवण झालं खूप इझी आहे. आता जसं मला उज्ज्वला गॅस भेटला तसं आता मला बरं वाटते आणि मी करते पण आता ते गॅसवर. आयुष्मान कार्ड भेटलेलं आहे मला. मातृत्व योजना ही सरकारने राबवलेली योजना आहे आता, आणि ह्या योजनेचा खूपच म्हणजे बेनिफिट महिलांना भेटलेला आहे. लॉकडाऊनमध्ये सुद्धा 3 सिलेंडर मला फ्री मिळालेले. म्हणजे मी पैसे घेतलेले सिलेंडर त्याच्यानंतर अकाउंटला माझे पैसे आलेले. मातृत्व योजनेमुळे मला पहिल्या मुलासाठी 5,000 रुपये भेटलेत आणि सेकंड योजनेमध्ये पण मला 700 रुपयाचा लाभ भेटलेला आहे. माझा आता दुसरा मुलगा बाळ झालं आहे ना मला, तर मला भेटले 700 रुपये वगैरे. माझ्याकडे आयुष्मान कार्ड आहे. माझ्याकडे कुठलाच मेडिक्लेम नाही आहे, पण आयुष्मान कार्डने मला 5 लाखापर्यंत विमा जो आहे तो कव्हर होतो. 500 रुपये मोदीनं दिले ते पण भेटले मला, 3 बार भेटले. तर मोदी सरकारचं नाव घेणार ना, की मोदी सरकारने आपल्याला दिलेलं आहे तर त्याचा उपचार झाला पाहिजे असं. आतापासून मोदी आले तेव्हापासून जरा विचार करायला लागलेत. भरपूर काय काय नियम भेटलेत महिलांसाठी, भरपूर योजना भेटलेत. आता खूप बरं व्हायला लागलं पहिल्यापासून. पण आता आम्हाला मोदीने केले ते आता चांगले आमचं ही आहे, चांगलं झालं. मोदी सरकार, नरेंद्र मोदी सरकारने आतापर्यंत चांगल्या योजना दिलेल्या आहेत, म्हणून त्या सरकार आलेलं तर चांगलंच आहे. तेच परत हवं मोदीजी. आम्हाला मोदीच पाहिजे. मोदी सरकार, मोदीजी यावेत करून. मोदी सरकार, मोदी साहेबच झाले पाहिजेत आमचं तर म्हणणं आहे. मोदी व्हायला पाहिजे. कमळाचे बटन दाबा, भाजपाला विजयी करा.